सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अहमदनगर शहरातील बोल फाउंडेशन यांच्या वतीनं महात्मा गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात आला. बोल फाउंडेशनच्या वतीने शहरातील CSRD या ठिकाणी सर्वधर्मीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमामध्ये जैन मुनी आलोक ऋषी महाराज, सकाळ वृत्तपत्र नगर आवृत्तीचे प्रमुख प्रकाश पाटील, रेव्हरंड भाऊसाहेब संसारे, भंते सुदर्शन भिक्खू, पीस फाउंडेशनचे अध्यक्ष आर्किटेक्ट अर्शद शेख, अमोल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होते. यावेळी महात्मा गांधी यांचे विचार मांडत उपस्थित धर्मगुरूंनी आणि विचारवंतांनी आपले मनोगत व्यक्त केले. आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे, गौरव पाटोळे, संजय सपकाळ, अजित चाबुकस्वार, प्रताप शेळके, देवदान कळकुंबे, दिनेश मेनोन व अंकित पाटोळे यांनी परिश्रम घेतले. सिंबल लग जाता है, लेकिन कहा जाता है कि जगत में सर्वश्रेष्ठ अगर कोई है तो वह अहिंसा धर्म है, क्योंकि जो भी धर्म होता है वह अहिंसा की बात को लेकर आगे बढ़ता है. जहाँ पर अहिंसा होती है वहाँ पर ही प्रेम, करुणा, दया आदि अपने आप पनपना चालू हो जाती है. कहा जाता है कि आज 2 अक्टूबर और अभी पटोले साहब ने बताया कि विश्व अहिंसा दिवस के रूप में आज सभी ओर उसे मनाया जाता है. महात्मा गांधी जी ने अपने जीवन में अहिंसा को अपनाया था और अहिंसा द्वारा ही उन्होंने भारत को स्वतंत्र उन्होंने दिलाई थी. तो अहिंसा यानी क्या है? अहिंसा यानी मन से, वचन से और काया से किसी भी जीव को सताना नहीं, दुख नहीं देना है, पीड़ित नहीं करना है. यही सही मायने में अहिंसा का अर्थ होता है. विश्व में सबसे बड़ा स्थान अगर किसने पाया है तो वह अहिंसा ने पाया है. और कहते हैं सभी धर्म का निचोड़ अगर कोई है तो वह है अहिंसा. अहिंसा का मतलब क्या है? जैसे हमारी आत्मा है वैसे ही औरों की आत्मा को समझने का प्रयास करो. जैसे व्यक्ति को सुख की अपेक्षा है उसी प्रकार अन्य जीवों को भी सुख की इच्छा है. इस बात को अपने जीवन में उतारने का प्रयत्न करो. महात्मा गांधी जी ने कहा था अहिंसा यानी अनंत प्रेम. जहाँ पर अनंत प्रेम का झरना स्रोत होता है वहीं पर सही मायने में अहिंसा होती है. यह महात्मा गांधी का वाक्य था. महाभारत में कहा गया है अहिंसा प्रेम है, अहिंसा परम उत्कृष्ट तप है, अहिंसा परम दान है और अहिंसा ही परम सुख है. ऐसा महाभारत में भी कहा गया है. बाइबल में कहा गया है दो शार्ट नॉट किल, किसी भी जीव को मत मारो, किसी भी जीव को मत सताओ. ये बाइबल में भी कहा गया है. आप अगर देखोगे भगवान महावीर स्वामी ने भी संदेश दिया है जियो और जीने दो. अपनी आत्मा के समान दूसरे की आत्मा को समझो. छोटी सी चींटी में भी प्राण है, विशाल हाथी में भी प्राण है. तो किसी जीव को किसी भी प्रकार से तकलीफ नहीं होनी चाहिए, इसका विचार करो. अहिंसा यानी सिर्फ प्राणियों को मारना नहीं, ये नहीं होता है अहिंसा का मतलब. अहिंसा का मतलब होता है मन से, वचन से और काया से जीवों की रक्षा करना होता है. वचन जीव पर लगा हुआ घाव तुरंत भर जाता है, लेकिन जबान से अगर कटु शब्द निकल गया तो उससे लगने वाला घाव जल्दी भरता नहीं है. इसलिए तो कहा जाता है वचन संभाल कर बोलिए, वचन के हाथ न पाव. वचन संभाल कर बोलिए, वचन के हाथ न पाव. एक वचन औषधि करत, एक करत घाव. हमें हमारी जबान को संभाल कर यूज करना चाहिए. अभी बोल फाउंडेशन के ये कार्य हमने देख लिए हैं. कोरोना के समय में हरेक समाज, हरेक धर्म ने आगेवान होकर जो सेवा की है वास्तव में बहुत स्तुत्य है. वहां पर ये विचार नहीं किया इस जाति का, इस पंथ का, इस धर्म का है. वहां तो एक ही मानवता. और जगत में अगर हम मानवता का संदेश लेकर चले, क्योंकि मनुष्य तो बहुत है लेकिन मनुष्य के भीतर में मानवता कितनी है, इंसानियत कितनी है, ये देखना बहुत जरूरी है. भगवान महावीर स्वामी के लिए कहा जाता है कि एक भगत भगवान महावीर स्वामी के पास में पहुंचा और कहा भगवान
कि एक व्यक्ति आपकी दिन रात माला फेर रहा है, लेकिन उसको बाकी काम करने के लिए फुर्सत नहीं है। लेकिन दूसरा व्यक्ति आपके नाम की माला नहीं फेर रहा है, लेकिन वह दीन दुखियों की सेवा कर रहा है। तो भगवान बताइए, दोनों भक्तों में आपका सर्वश्रेष्ठ भक्त कौन सा? क्या जवाब आएगा? बोल सकते हैं? सिंपल सा। हाँ, बहुत अच्छा आंसर दिया आपने। जो दीन दुखियों की सेवा करता है वही मेरा परम भक्त है। यानी हम भगवान को मानते हैं, अच्छी बात है, लेकिन उससे भी महत्वपूर्ण बात है भगवान की मानना चाहिए। हम जैसे कोई व्यक्ति को पकड़ लेता है, लेकिन व्यक्ति के भीतर के गुणों के अनुसार अगर हम आगे चलते हैं तो सही मायने में उन व्यक्ति के, उस आदर्श पुरुष के हमारे भीतर में गुण आना प्रारंभ हो जाते हैं। इसलिए कहा जाता है कि बिना ममता के मातृत्व पूरा नहीं होता। कोई माँ है और उसके पास अगर ममता नहीं है तो कोई माँ कहने के लायक भी वो नहीं होती है। तो बिना ममता के मातृत्व पूरा नहीं होता और बिना करुणा के कवित्व भी पूरा नहीं होता। बिना करुणा के कवित्व पूरा नहीं होता है। इंसान अधूरा है इंसानियत के बिना। इंसान अधूरा है इंसानियत के बिना, पर अहिंसा के बिना मनुष्यत्व पूरा नहीं होता। मनुष्यत्व पूरा नहीं होता। माँ की उपमा दी गई है। जैसे माँ अपने बच्चों का पालन करती है, अच्छे संस्कार देकर उसका रक्षा कवच, सुरक्षा कवच अगर कोई है बच्चों का तो वो होती है माँ। तो जिस प्रकार माँ अपने बच्चों का सुरक्षा कवच है, ममता के द्वारा उसे संस्कार देकर आगे बढ़ाती है, उसी प्रकार अगर दुनिया में कोई माँ है, सर्वोत्कृष्ट कोई माँ है तो वह है अहिंसा। और आज इस अहिंसा के ऊपर कहा जाता है अहिंसा परमो धर्म। यह बहुत बड़ा सूत्र दुनिया को दिया गया है। आज हम देख रहे हैं दुनिया किस डगार पर जाकर खड़ी हो गई है। आपस के झगड़े, आंतरिक देश के भीतर के कलह, बाह्य देश का एक दूसरे के ऊपर आक्रमण की भावना। और ऐसे समय में अगर दुनिया को एक शांति का, प्रेम का, अगर करुणा का कोई संदेश दे सकता है तो वह एक ही तत्व है, वह है अहिंसा। अहिंसा के द्वारा ही हम दुनिया में जो अराजकता फैल चुकी है, विश्व में जो अशांति का वातावरण फैल चुका है, उस अशांति को शांति में कन्वर्ट करने के लिए अहिंसा जैसा उत्कृष्ट साधन कहीं पर नहीं है। इसलिए कहा जाता है भगवान महावीर स्वामी ने अहिंसा का पाठ दुनिया को दिया। आज से करीबन 2600-2650 वर्ष पूर्व भगवान महावीर स्वामी होकर गए हैं और उन्होंने अहिंसा का पाठ दुनिया को दिया। और उसके बाद हमारे महात्मा गांधी जी ने उस पाठ को अपने जीवन में उतारा। क्योंकि जब महात्मा गांधी को विदेश जाना था पढ़ने के लिए, उस वक्त माता ने कहा विदेश जाने से पूर्व एक दिन पहले तुझे जाना कहाँ है। तो माँ उनको लेकर पहुंच जाती है। संत बेचरदास जी जो जैन संत थे उनके पास पहुंच गई हैं और पहुंचने के बाद उन संतों को कहा कि ये विदेश पढ़ाई करने के लिए जा रहा है। तब उन संतों ने महात्मा गांधी को क्या कहा, तुझे कुव्यसनों से दूर रहना है, तुझे गलत कार्य जीवन में नहीं करना है। इतनी प्रतिज्ञा उस जैन संत के मुखारविंद से महात्मा गांधी ने ली थी। उसके बाद माता ने उनको विदेश में पहुंचाया था, विदेश भेज दिया था। कहने का मतलब हमारा जीवन बड़ा अनमोल है और इस जीवन में हम अहिंसा के तत्व को लेकर आगे बढ़े, प्रेम से रहे। क्योंकि कहते हैं प्रेम ये 2.5 अक्षर का शब्द है, इसमें इतनी जबरदस्त ताकत है कि दुश्मन भी दोस्त बन सकता है, दुराचारी भी सदाचारी बन सकता है, पापी भी पुण्यात्मा बन सकता है। और आज देश को अहिंसा के साथ साथ प्रेम और शांति की बहुत बड़ी आवश्यकता है। आज व्यक्ति का जीवन
पाश्चात्य संस्कृति को हो, अलग अलग संस्कृति को हो, देख रहे वातावरण कितना सभी और क्या हो रहा है, एकदम कंपटीशन का युग आ गया है। और इस युग में हम हमारे भीतर की शांति को भूलते जा रहे हैं। तो इसलिए जीवन में अगर शांति पाना है तो हमें क्या करना चाहिए? प्रेम के संदेश को आगे बढ़ाना चाहिए। इसलिए कवि ने कहा है, प्रेम से पशु भी वश में होते, प्रेम सभी को प्यारा, प्रेम प्रभु के पास ले जाता, प्रेम का पंथ है न्यारा, प्रेम जल की ज्योति, प्रेम जल की ज्योति जलाते चलो, स्नेह सरोवर नहाते चलो। आज हम भारत में रहते हैं। भारत में अलग अलग पंथ, अलग अलग प्रकार के संत है। सभी का एक ही मकसद है, दुनिया को शांति का संदेश देना। सभी का एक ही मकसद है, दुनिया में प्रेम का वातावरण फैले, भाईचारे का वातावरण फैले, और ऐसा वातावरण, ऐसा प्रेम बढ़ते बढ़ते हम आगे बढ़े। यही सबकी हार्दिक हार्दिक भावना है। भगवत पुराण में भी कहा, भगवत पुराण में कहा हुआ है, भगवान किस पर प्रसन्न होते हैं? भगवान किस पर प्रसन्न होते हैं? तो कहा जाता है, जो मन वचन काया से किसी को दुखाता नहीं, किसी को सताता नहीं, किसी को तकलीफ नहीं देता है, उस पर भगवान प्रसन्न हुआ करते हैं। इसलिए कहा जाता है, जन्म से सभी मनुष्य है, लेकिन हम अच्छे कार्य से जीवन में, समाज में अच्छा संदेश दे। आज मेरे से तो सब बड़े बड़े वक्ता यहाँ पर है, उम्र में भी बड़े हैं, अनुभव में भी बड़े हैं। आज हमारे वहाँ पर भी आनंद धाम में कार्यक्रम चल रहा है। एक महाराज जी का आज 66वां जन्मदिन है, वो कार्यक्रम वहाँ पर भी पहुँचना है। तो निश्चित ये जितने भी यहाँ पर मान्यवर प्रवक्ता आए हैं, इनकी बातें भी आप सुनना। और निश्चित बोल फाउंडेशन ने जो ये कार्य का आयोजन किया है, निरंतर ऐसे कार्य का आयोजन हो जाए। हम सब एक है। कहा जाता है, एक से शून्य 10 गुना, एक से शून्य 10 गुना, एक बिना सब शून्य, जा घर एका पाइए, ताको भारी पुण्य, ताको भारी पुण्य। एक से शून्य 10 गुना, एक के ऊपर शून्य लगाओ तो 10 गुना उसकी वैल्यू बढ़ जाती है, और शून्य के पहले से एक निकाल दो तो शून्य ही रह जाता है। जहाँ घर एका पाइए, घर घर में एकता हो, हमारे देश में, हमारे राष्ट्र में एकता के सारे कार्य हो, हम एक और नेक बनकर आगे बढ़े, तो निश्चित हमारा विकास, सर्वांगीण विकास हो जाएगा। हमारी दुनिया में, देश में सुख, शांति और समाधान जरूर जरूर फैलेगा। तो बहुत अच्छा, आज महात्मा गांधी जी की भी जन्म जयंती है। साथ ही साथ हमारे यहाँ पर जो भारत के पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री, उनकी भी जन्म जयंती आज के दिन है। तो ऐसे महापुरुषों के जीवन से हम भी कुछ न कुछ प्रेरणा ले, अपने जीवन को सत्यम सुंदरम की ओर बढ़ाए। इन्हीं शुभ मंगल भावों के साथ ओम शांति। मेरे कहने से अगर किसका मन दुखा हो, भावना तो कहीं पर नहीं है, फिर भी बोलते बोलते कभी कभी कुछ बात में आई हो, तो उसके लिए मैं आप सबसे हार्दिक हार्दिक क्षमा याचना करता हूँ। ओम शांति। सर्वांना शुभ सकाळ। आज आपण एक अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत की अहिंसेद्वारे प्रेम आणि शांती ही आपल्याला विश्वामध्ये कशी फैलावता येईल। आणि माझं नेहमी एक तत्व असतं, जर अशा गोष्टीचा जो उपक्रम सुरू करायचा असतो, तो उपक्रम पहिल्यांदा स्वतःपासून सुरू करावा लागतो। स्वतःमध्ये सुरू झाला तर कुटुंबातून समाजात येईल, आणि समाजातून देशात आणि विश्वात जाईल। आणि म्हणून आजचं आपल्याला आव्हान असेल बोल फाउंडेशन तर्फे आणि आपल्या प्रत्येक धर्मातर्फे की आपण
अहिंसा आपल्या जीवनात कशी आणता येईल आणि पुढे घेऊन जाता येईल. आता मी यावर विचार करत असताना अर्थात पवित्र शास्त्र ज्याला आपण बायबल म्हणतो, येशू ख्रिस्ताचे जे आहे वचन आहेत, हे अतिशय मुख्य गोष्टी याबाबत आहेत की अहिंसा आपण हे करायला पाहिजे, आपण आत्मसात करायला पाहिजे. प्रेम, दया, शांती सगळं त्याची शिकवण आहे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक धर्माच्या केंद्रस्थानी मनुष्य असायला हवा, माणूस असायला हवा. आज झालंय काय आपल्याकडे, परमेश्वर आपण आपल्या वेगवेगळ्या श्रद्धेने एकाच परमेश्वराकडे जातो किंवा परमेश्वरावर आपण विश्वास ठेवत नसेल काही हरकत नाही. पण एक अद्भुत शक्ती आहे की जी शक्ती आपल्याला कुठेतरी कंट्रोल करते, कुठेतरी आपल्याला मार्गदर्शन करते. आणि अशी ही जी शक्ती असेल, जो परमेश्वर असेल, त्याच्या केंद्रस्थानी जर माणूस आहे तर माणसाच्या केंद्रस्थानी माणूस का नसावा. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला यावर विचार मी तुमच्या समोर मांडतो. जास्त काही नाही, अहिंसा आहे बरोबर आहे, पण हिंसेला सुरुवात कुठून होते? हिंसेला सुरुवात कुठून होते? हिंसेला सुरुवात कुठून होते? तर ब्लड रिलेशन पासून. भाऊबंदकी आपण ज्याला म्हणतो ना, पहिली सुरुवात तिथे पवित्र शास्त्रात आलेलं आहे. आणि त्याला पर्याय म्हणून येशू ख्रिस्ताने क्षमा दिलेली आहे. कारण का आपण सगळेजण रक्ताच्या नात्यामध्ये एवढे गुरफटून बसलेलो आहोत की माणुसकीचा आपल्याला विसर पडलेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अगदी उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपल्या ख्रिस्ती धर्मानुसार आपण विश्वास ठेवतो की आमची निर्मिती जेव्हा परमेश्वराने आम्हाला निवडलं त्यावेळेस त्यांनी आमच्या अंतःकरणात त्याचा आत्मा फुंकलेला आहे, नाही का? आणि त्या आत्म्यामुळे आपण जिवंत आहोत. तर म्हणून आपल्याला रक्ताच्या नात्यावरती माणुसकी वाढवायची नाही, तर माणुसकी आत्म्याच्या वरती वाढवायची आहे. आता हे मी का सांगतो? आपल्याकडे मराठी शब्द आहे आत्मीयता, नाही का? आत्मीयता शब्द त्याला सुरुवात तेथून होते. जेव्हा माझ्यामध्ये देवाचा आत्मा संचारलेला असेल, ज्या देवाचा असेल, कुठलाही म्हणजे मी ज्याच्यावर माझा विश्वास असेल त्या देवाचा आत्मा जर माझ्यात संचारलेला असेल तर त्या पद्धतीने मी माझे ऋणानुबंधन संबंध इतराबरोबर मैत्रीचं नातं तिथे आलं पाहिजे. आणि परत आपण एखाद्याने इंग्लिश मध्ये आपण त्याला कमिट सुसाईड केलं, काय म्हणतो आपण त्याला मराठीत? आत्महत्या केली. मरण पावलेल्या व्यक्तीला काय म्हणतो? मृत्यू झाला. आपण म्हणत नाही त्याचा आत्मा हे केला नाही. तर म्हणून आपल्याला आपले जे संबंध वाढवायचे असतील लोकांबरोबर माणुसकीचे, तर त्यासाठी सर्वात महत्व की आत्म्यावरती परमेश्वराचा आत्मा सर्वांमध्ये सारखाच आहे. स्त्री पुरुष भेद करत नाही, लिंगभेद नाही, जातीभेद नाही, वर्णभेद नाही, कुठलाच भेद आत्म्यासमोर नाही, देवासमोर तो नाहीये. आणि म्हणून जर आपण त्याच्यावरती करून आपले सर्व संबंध प्रस्थापित केले तर आपल्यामध्ये विषमता नांदणार नाही, विषमता येणार नाही. मग ते आर्थिक असो किंवा इतर दृष्टिकोनातून असो, ती विषमता येणार नाही. दुसरी गोष्ट की जेव्हा आपल्याकडे हिंसा येते, कुटुंबापासून सुरू होते, त्याचं मूळ कारण कोणतं असतं की राग. भावबंदकीमध्ये तर खूपच असतो, नाही का? आपण तिराही त्यांना मदत करू पण भावाला लवकर जवळ करणार, एवढा आपल्यामध्ये कधी कधी राग आलेला असतो. आणि त्या रागावरती आपल्याला ताबा मिळवायचा असतो. आणि तो ताबा मिळवण्यासाठी सत्य शोधावं लागतं. आलोक कृषीजीने खूप सुंदर सांगितलं की सत्य काय आहे. आणि आपले पाटोळे सरांनी पण सांगितलं, पण येशूला विचारलं होतं सत्य काय आहे. आणि महात्मा गांधींनी पण ते आत्मसात केलं, सत्याग्रह, नाही का? म्हणजे सत्याचा मार्ग, सत्य आपल्याला मार्ग दाखवेल. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मी मार्ग आणि सत्य आहे.
तर सत्य काय आहे बरं? तुम्हाला सत्य माहित पाहिजे का? सत्याची माहिती पाहिजे का तुम्हाला? आपल्याला प्रत्येकाला सत्याची माहिती दुसऱ्याबद्दलचं सत्य हवं असतं, स्वतःबद्दलच नाही. आपण चार चौघात बसून गप्पा गोष्टी मारून दुसऱ्याबद्दलचं सत्य शोधू. आणि म्हणून आंतरिक सत्य, मी कोण आहे हे शोधायला हवं. म्हणून गांधीजी काय म्हणतात, सत्य आपल्याला मुक्त करत, पण माझं अंतःकरणातलं मी कोण आहे ते. आणि त्यासाठी मी एक सुंदर आपल्या आमचे संत इग्नाती लोयोला त्यांची एक प्रार्थना आहे, छोटीशी, काही त्याच्यात काही धर्म काही येत नाही. त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये एक्झामिनेशन ऑफ कॉन्शियन्स. आपलं प्रत्येकाला कॉन्शियन्स आहे, सत्सत विवेक बुद्धी आहे. आणि आज ही सत्सत विवेक बुद्धी आपल्याला कुठे लागत नाही, आपल्याला तिचं घेणं देणं नाही, म्हणून हिंसा वाढत चाललेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक्झामिनेशन ऑफ कॉन्शियन्स आमचे संत इग्नाती काय म्हणतात, जास्त काय करायचं नाही, सकाळी उठल्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत एक 5 मिनिटं फक्त आठवण करा की माझ्या सत्सत विवेक बुद्धीने कशी वागली, मी कसा वागलो. कारण ज्यावेळेस कॉन्शियन्स डिस्टर्ब होतं त्यावेळेस तुम्हाला समजेल. कारण हे खूप महत्वाचं असतं नातेसंबंध आणि ऋणानुबंध टिकवून ठेवण्यासाठी. कारण कॉन्शियन्स हेल्प्स अस, मदत करतं. पण आज बऱ्याच लोकांचं कॉन्शियन्स संपल्या कारणास्तव जगामध्ये हिंसा वाढत चाललेली आहे, युद्ध होत चाललेले आहे, कुटुंब उद्ध्वस्त होत चाललेले आहे. केवळ आपण आपल्या सत्सत विवेक बुद्धीचं आत्मपरीक्षण करत नाही. आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपण निरीक्षण मध्ये अगदी तरबेज आहोत का नाही? निरीक्षणामध्ये तरबेज. अगदी केसापासून तर नखापर्यंत कोण कसा दिसतो, कोण कशी दिसते आपण बघतो. आपलं हे परीक्षण असतं. पण आत्म्याचं परीक्षण झालं पाहिजे, आत्मपरीक्षण. आणि ते जर झालं तर माणूस येतील. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा की आपण सर्व धर्मीय, आपला एक प्लस पॉइंट इन्व्हेस्टमेंट, आपण गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक म्हणजे की आपला विश्वास खूप दांडगा आहे. विश्वास खूप दांडगा आहे, मग कुठल्याही धर्माचा असो. आणि ह्या विश्वासाच्या बळावर आपण काय करतो, सातत्याने प्रार्थना करत असतो. प्रार्थना जीवनाचं अतिशय महत्वाचं घटक आहे. परंतु ही प्रार्थना करत असताना एक महत्वाचं काय असतं की संत इग्नाती लोयोला ते सांगतात, ऍप्लिकेशन ऑफ सेन्सेस. आपल्याला जी ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत ती जर आपण प्रार्थनेत वापरली नाही तर आपली प्रार्थना, आपल्याला त्या प्रार्थनेतून मनोकामना किंवा जी भावना निर्माण व्हायला पाहिजे ती होणार नाही. आणि जी भावना निर्माण झाली नाही तर आपले नातेसंबंध प्रस्थापित होणार नाही. ज्ञानेंद्रिय का, मी काय सांगतो, माझ्या कानाने मी काय ऐकतो, डोळ्याने काय बघतो, मला काय फील होतं, मला काय दिसतं, हे सगळ्या गोष्टी जर माझ्यावर परिणाम करत नाही प्रार्थनेमध्ये तर माझ्यात परिवर्तन होणार कुठून? प्रार्थना हे परिवर्तनाचं अतिशय मोठं साधन आहे. आणि जर आपल्यामध्ये ही ज्ञानेंद्रिय, मी बघतो माझ्या समोर, आता बोर्ड फाउंडेशनने बघितलं, त्यांचं आपण कार्य बघितलं, त्यांना दिसलं, त्यांनी ऐकलं, गरिबी आहे लोकांची, लोकांना अन्न नाहीये, त्यांची भाकर बनणं हे त्यांनी ठरवलं आणि ते देवाचं कार्य करत राहिले. म्हणून प्रार्थनेमध्ये ऍप्लिकेशन ऑफ सेन्सेस, आपली जी 5 ज्ञान इंद्रिय आहे त्यांचा खूप चांगला उपयोग होतो. आणि त्या उपयोगातूनच आपण चांगल्या पद्धतीने प्रार्थना करून वैयक्तिक परिवर्तन करू शकतो. आणि वैयक्तिक परिवर्तनातून आपण कौटुंबिक आणि इतर परिवर्तन करू शकतो. आणि म्हणून आजच्या या दिवशी मी एकच म्हणेल, जास्त काही आपल्याला करायचं नाही. आपल्याला सर्व धर्मांना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. आपला देश, त्या देशाची जर मला तुम्ही हे विचारलं तुमच्यासोबत, देशाचं हे काय वाटतं की मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो. आपल्याला अगदी पहिल्यापासून शिकवलेलं आहे नाही का, आपल्या प्रतिज्ञेमधून. पण आपल्या देशाचं चित्र कसं असतं, रांगोळी सारखं. रांगोळी म्हणजे कसं, सर्व रंगाने भरलेली असते नाही का.
आणि रंगाने भरलेली तरच सुंदर दिसते. एक दोन रंगाने सुंदर दिसणार नाही. तर जे विविध रंग आहेत त्या रांगोळीसारखा आपला देश आहे आणि तसाच राहावा ही परमेश्वराचरणी प्रार्थना आणि बोल्ड फाउंडेशन साठी हार्दिक शुभेच्छा. अत्यंत दयाळू आणि कृपाळू अल्लाच्या नावाने. आदरणीय विचारमंच आणि मित्रांनो, बोल फाउंडेशनने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे आणि एक ऐतिहासिक उपक्रम समजायला त्याला हरकत नाही आहे. त्याबद्दल आणि आम्ही या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत. आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. मी यासाठी या उपक्रमाला स्तुत्य उपक्रम असं म्हणलेलं आहे की देशाची आणि जगाची स्थिती आज जी आपण पाहतोय त्या असहिष्णु वातावरणामध्ये असे कार्यक्रम घेणं याचा अर्थ असा होतो की एक मोठ्या दुभंगलेल्या समाजाला बोल फाउंडेशन सारख्या संघटनांनी पुढे येऊन प्रामाणिक प्रयत्न म्हणजे आव्हानाला थिगड लावण्याचे प्रयत्न आहे. त्यासाठी ते अत्यंत कौतुकास्पद आहे. 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींचं आज जयंती. महात्मा गांधीजी अहिंसेचे प्रतीक. त्यामुळे निश्चितच आजचा दिवस आपण अहिंसेचा आणि प्रेमाचा जागर करायला हवा. आणि मला तर असं वाटतं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रोजच भारताने अहिंसा दिवस पाळावा की काय, जेणेकरून लवकरात लवकर परिस्थिती सुधारेल. तसे पाहता स्वतंत्रता चळवळीत अनेक धडे होते. काही लोकांनी असा सुद्धा प्रयत्न केला का जशाला तसं उत्तर द्यावं, पण तसे काही प्रयत्न यशस्वी झाले नाही आणि शेवटी अहिंसेच्या मार्गातून केलेले प्रयत्न यशस्वी झाले. कारण की हिंसेला हिंसा उत्तर होऊ शकत नाही. कारण की अत्याचाराचा मुकाबला अत्याचाराने होऊ शकत नाही आणि असत्याने मानलं जाऊ शकत नाही. या संदर्भात कुराणचे प्रतिपादन आहे की दुराचाराला उत्कृष्ट सदाचाराने दूर करा. दुराचाराला उत्कृष्ट सदाचाराने दूर करा. तुम्ही पाहाल का तुमचे कट्टर दुश्मन, कट्टर शत्रू तुमचे दोस्त झाले आहेत. हे झाले अहिंसा जिंकली आणि ज्या राज्याने कधी सूर्यास्त पाहिला नाही अशा बलाढ्य इंग्रजांचा पराभव आम्ही अहिंसेच्या मार्गातून केला. फक्त केलं नाही, संबंध जगासाठी आम्ही एक मार्ग निर्धारित केलं आणि या मार्गावर चलून पुढे अनेक देशात अहिंसेच्या क्रांत्या घडून आल्या आणि जगाला भारताने आणि महात्मा गांधीच्या या अहिंसेने एक नवीन मार्ग दाखवला. मित्रांनो, हे सर्व करत असताना आपण शांततेबद्दल बोलतो, आपण सद्भाव बद्दल बोलतो, पण ते कसं होईल यासाठी आपल्याला कॉमन दुवे पाहावे लागतील. आपल्यामध्ये कॉमन दुवे, आपण मतभेदाचं खूप बोलू शकतो, परंतु आपल्यामध्ये कॉमन दुवे काय आहेत ते जेव्हा आपण शोधू आणि त्याच्यावर जाऊन काम करू तेव्हाच मला असं वाटतं का आपण खऱ्या अर्थाने एकमताला साधू शकतो. या संदर्भात कुराणचे प्रतिपादन आहे. कुराण इस्लामचा अर्थ असा होतो का आपल्या निर्मात्या पुढे समर्पण, त्याची आज्ञाधारकता. आणि विशेष म्हणजे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे इस्लाम धर्माचे संस्थापक नव्हे. जगात पहिला पुरुष जो आला तो आदम होता, तोच पहिला प्रेषित सुद्धा होता आणि त्यानेच इस्लाम धर्म आणलेला आहे. म्हणजे ईश्वराने जी व्यवस्था, जीवन व्यवस्था दिली त्याला इस्लाम म्हणतो. मग पहिला कोणी आणलं? पहिला आदमने आणलं. आदम कोण? तुमचे माझे सर्वांचे पिता. आपण सर्वांचे पिता आदम, त्यांची आपण सर्व संतान. म्हणजे आपण कोण? आपण भाऊ, निर्विवाद भाऊ. आपण सर्वजण एकच आहोत. या संदर्भात कुराणचं प्रतिपादन आहे की या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा. हे लोक हो, आम्ही तुम्हाला फक्त एकाच मात्या पित्यापासून, एकाच स्त्री पुरुषापासून जन्माला घातलं आणि त्यांच्यापासून अनेक स्त्री पुरुष जगात निर्माण केलं. याचा अर्थ असा होतो का आम्ही सगळेजण आपापसात भाऊ. कुराणच्या या वक्तव्याला, या प्रतिपादनाला पुष्टी करण्यासाठी विज्ञान धावत आला. त्यांनी हे सिद्ध केलं का आपण भाऊ कसे आहोत. आपण भाऊ असे आहोत मित्रांनो की जगाच्या कोणत्याही ब्लड बँकेमध्ये आपण जात असताना कधी असं सांगत नाही की मी जैन आहे, मी बौद्ध आहे, मी ब्राह्मण आहे, मी मुसलमान आहे. असं कोणत्याही ब्लड बँकेत असं काही सांगितलं ते आकलून देतील, म्हणते इथं या प्रकारचं काही ब्लड मिळत नाही मित्रांनो, तुम्ही जावा दुसरीकडं. आपण तिथं काय सांगतो
आपण फक्त 4च ब्लड ग्रुप बद्दल बोलतो ना, का हा माझा ब्लड ग्रुप आहे द्या, कोणताही धर्माचा असो, कोणताही पंथाचा असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो. खूप भांडणं करतील पक्षाच्या नावावर, पण धर्माच्या नावावर, पण तिथं जाऊन तर सरेंडर असंच होतो की तुमचा माझा सगळ्यांचा ब्लड एक आहे. मित्रांनो मला सांगा, रक्तापेक्षा जवळचं नातं दुसरं कोणतं असतं का? जर तुमचं माझं सगळ्यांचं रक्ताचं नातं आहे तर मग वाद कशाचा आहे? आपण कशाला भांडतोय याचा आपण कधी विचार केला? दुसरा विषय मतभेदाचा असा होऊ शकतो की मग आता हे धर्म काय आहे या संदर्भात इस्लामी संकल्पना अशी सांगते का इस्लाम असं म्हणतो, तो म्हणतो का आम्ही सर्वांना एक परिपूर्ण संपूर्ण अस्तित्वासहित मानवाला निर्माण केलं, त्याला सर्व संसाधने दिली आणि त्यानंतर त्याला अंतर्यात्मा दिली ज्यात तो सत्य असत्य ओळखू शकतो. याचबरोबर आम्ही प्रेषित आणि धर्मग्रंथ पाठवले, त्याच्या समोर सगळं स्पष्ट केलं आणि यासोबतच त्याला विचाराचा स्वातंत्र्य दिलं का आता तो काही त्याला जे पाहिजे ते निवडू शकतो, तो सत्य निवडू शकतो, असत्य निवडू शकतो, चांगला मार्ग निवडू शकतो, वाईट मार्ग निवडू शकतो. आता त्याची परीक्षा आहे का त्यांनी काय निवडावं आणि या परीक्षेचं उत्तर त्याला मरणोपांत जीवनात मिळेल, तो मग स्वर्गात जाईल, नरकात जाईल वगैरे. पण ज्या ईश्वराने तुम्हाला मला सर्वांना धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं, आपण कोण होतो लोकांना बळजबरी करण्याचं का त्यांनी माझाच धर्म स्वीकारावा, माझीच विचारधारा स्वीकारावी, माझ्याच सारखं बोलावं, माझ्याच सारखं वागावं. ज्या निर्मात्याने त्याला ही मुभा दिलेली, हे स्वातंत्र्य दिलेलं आहे का तो त्याच्या मनाप्रमाणे त्याचा धर्म, त्याची जीवन व्यवस्था निवडू शकतो, जीवन प्रणाली निवडू शकतो. याचा अर्थ हे स्वातंत्र्य त्याला इनबिल्ट आलेलं आहे. तर या संदर्भात कुराणचे प्रतिपादन आहे की ला इक्राह फिद्दीन, धर्माच्या बाबतीत बळजबरी करू नका. मग धर्माने आम्हाला काय शिकवलं? धर्माने आम्हाला सहजीवन शिकवलं, मतभेदासहित सहजीवन कसं असेल या सर्वात संदर्भात इस्लामने एक चार्टर तयार केलं, मानवाधिकाराचं चार्टर तयार केलं आणि यामध्ये व्यक्तीचं धर्मासहित नाही, मानवतेच्या आधारे त्याचे हक्क आणि त्याचे अधिकार निर्धारित केले. या अधिकारामध्ये एक धर्म निवडण्याचा सुद्धा अधिकार आहे. धर्म हे नंतरची गोष्ट आहे, सर्वात अगोदर हे आहे का आपण मानवी मूल्यांचा आदर करतो का नाही, माणुसकी धर्म पाळतो का नाही, हा सगळ्यात महत्वाचा आहे. मग आम्हाला धर्माने काय शिकवलं? धर्म म्हणजे काय? जीवन व्यवस्था काय शिकवते हे पहा मित्रांनो. कोणताही जरी धर्म, आता भांते बोलले, फादर बोलले, यापूर्वी जैन मुनी बोलले आणि तुम्हाला एक आढळून येईल त्या सगळ्यांच्या बोलण्यात एक वाक्यताच होती. ते मराठीत बोलले असतील, हिंदीत बोलले असतील, शब्दाचा हेरफेर असेल, पण आम्ही सर्वजण एकच बोललो. एकच बोलणार आहे का? आम्ही एक बोलणार आहोत कारण की कोणताही धर्म जेव्हा धर्माची संकल्पना मांडणे अगोदर त्याला जी पूर्ववाट असते ती असते माणुसकीची. जोपर्यंत माणुसकी शिकत नाही तोपर्यंत तो धार्मिक होऊ शकत नाही. माणुसकी काय शिकवते? प्रेम शिकवते, सद्भावना शिकवते, दया शिकवते. ज्या माणसात नसेल तो धार्मिक होऊ शकत नाही, किंबहुना तो माणूसच होऊ शकत नाही. कारण की ज्या माणसात माणुसकी नसेल तो माणूसच कसा? तर या आधारे आपण सर्व धर्म एकाच प्लॅटफॉर्मवर असतो आणि एकच आपण सर्वजण सांगतो. परंतु हे असताना मित्रांनो, मी आता शेवटच्या टप्प्यात येतो कारण की 10 मिनिटच मला दिलेले आहे. धर्म माणसाला माणुसकीच्या नात्याने जोडण्याचा सर्वोत्तम माध्यम आहे. जो माणसाला तोडतो, जो माणसामध्ये द्वेष निर्माण करतो तो धर्म नव्हे, अधर्म आहे. मग खरा धर्म आम्हाला काय शिकवतो? प्रेम शिकवतो, दया शिकवतो, बंधुभाव शिकवतो, समानता आणि समर्पण शिकवतो आणि एकमेकांचे आदर करणे शिकवतो. धर्म हे जनसमूहाचे झुंड नव्हे, तर नैतिक मूल्यावर आधारित सदाचारी लोकांचा समूह आहे, जे सातत्याने आपले आणि आपल्या इतरांचे, समाजाचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. असे लोक खऱ्या अर्थाने धार्मिक असतात. आणि मित्रांनो, फक्त एकच आपण थोडासा डिफरन्स लक्षात घ्यावा. एक शब्द आहे धर्म, धार्मिकता, आणि एक शब्द आहे जातीवाद. आणि आपण शोकांतिका अशी आहे की आपण दोघा शब्दाला एकाच ठिकाणी मिळवलं. हे दोन्ही शब्द विरोधार्थी आहेत. धर्माचा अर्थ असा होतो की स्वतःचा धर्म समजणे, त्याच्यावर प्रामाणिकपणे वागणे, दुसऱ्याचा धर्माचा आदर करणे. आणि जातीवादचा अर्थ असा होतो का मला कळू नको कळू, मी माझ्या धर्माची पाठराखण करणार आणि मला कळू नको कळू,
मी दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार करणार. आणि योगायोगाने आमच्या देशात सध्या जातीवादाचा काहूर माजलेला आहे. जोपर्यंत आपण धार्मिक होतो तोपर्यंत अत्यंत प्रेमाने राहत होतो. आता लोक जातीवादी झाले, त्यामुळे हा द्वेष आणि हे सगळं वातावरण चालू आहे. तर जर सगळ्यांचे धर्म एकाच प्लॅटफॉर्म मध्ये सगळेजण प्रेम दया माया सगळं शिकवतात, मग भांडण कोण करतं? हे आमचा शेवटचा प्रश्न. हे सगळं कुणी केलं? हे काय चाललंय? हे अराजकता, हे द्वेष हे कुणी केलं? तर हे त्या जातीवाद्यांनी केलं ज्याला स्वतःचाही धर्म माहित नाही, कधी त्यांनी धर्माचं पुस्तक वाचलेलं नाही, कधी तो मंदिरात मस्जिदात गेला नसावा किंवा त्याला धर्मच माहित नसेल. आणि दुसरा, त्याला समोरच्या लोकांचाही धर्म माहित नाही का ते काय म्हणतात ते ऐकूनही घ्यायला तयार नाही. तो फक्त आपली अपप्रवृत्ती, आपल्या डोक्यातला द्वेष याचं निराकरण करण्यासाठी किंवा आपला स्वार्थ साधण्यासाठी धर्म नावाचा उपयोग करतात. असे माणसं हे खूप खतरनाक. हे फक्त त्या समाजासाठीच नव्हे मित्रांनो, त्या धर्मासाठी सुद्धा खूप ते निरुपयोगी आणि अत्यंत घातक यासाठी आहेत का ते एका अर्थाने त्या धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. लोकांना त्यांचं आचरण पाहून असं वाटेल का हे धर्माचे असं शिकवतो तुमचा धर्म. मग असे लोक स्वार्थापोटी, आपल्या राजकारणापोटी हे सगळं कार्यक्रम चालवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या माझ्यासारख्या लोकांची काय जबाबदारी आहे? तुमच्या माझ्यासारख्या लोकांची जबाबदारी आहे की आपण आपल्या देशाला सांभाळावं. आपण शांतीचे प्रतीक आहोत. आपण सर्वजण एक रचनात्मक विचार घेऊन पुढे आलेलो आहोत आणि आपली सर्वांची जबाबदारी ही आहे. हे पाहिले जे लोक असतात ना समाजात फार थोड्या प्रमाणात असतात. बहुसंख्य समाज हा चांगल्या लोकांनी भरलेला आहे. सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे, आपले जीवनमान करतायत. कुणाला कुणाचं काही देणं घेणं नाही, आपल्या आपल्या याच्यात खूप आनंदी खुश आहेत. हे 2-4% लोक जे मानसिक दृष्ट्या विक्षिप्त आहेत. मी म्हणलो मानसिक दृष्ट्या विक्षिप्त, कारण की जेव्हा माणसात माणुसकी राहत नाही ना तो पागल होतो. मग तो माणसाळलेला नसतो, मग तो विचित्र झालेला असतो. तर मग असे लोक फार कमी प्रमाणात समाजात आहेत. आणि हे का बोकाळले, यांचा उद्रेक का बोकाळला? तर आम्ही मुखदर्शक झालो, आम्ही प्रेक्षक झालो म्हणून यांचा हे बोकाळले. त्यासाठी उर्दू मध्ये एक म्हण आहे कि बुराई बुरों के शर से नहीं फैलती, बुराई बुरों के शर से नहीं फैलती, बुराई अच्छों की खामोशी से फैलती है. जे झालंय भारतामध्ये, जे चाललंय त्याच्या आपण जबाबदार आहोत. कारण की आपण प्रेमाचा, आपण समानतेचा, आपण अहिंसेचा संदेश देण्यात मला वाटतं शांती प्रस्थापित होऊ शकत नाही मित्र, जोपर्यंत न्याय होत नाही. न्याय कधी होतो? जेव्हा समानता ना, समानतेशिवाय न्याय होत नाही. आणि समानता कधी लाभते? जेव्हा बंधुभाव निर्माण होतो. आणि बंधुभाव कधी निर्माण होतो? जेव्हा प्रेम आणि स्नेह निर्माण होतो. आणि मुळात याची शिकवण सर्व धर्म देतात का ते म्हणतात प्रेम करा, दया माया करा, लोक जोडा आपापसात. जीवन फार थोड्या दिवसाचं आहे. सगळेच जण म्हणतात ना आपल्याला जायचंय तर प्रेमाने राहायचंय. तर ईश्वराची इच्छा अशी आहे का मी अल्लाहच्या प्रयत्न करतो का आपण सगळ्या जणांना स्वर्ग लाभो. पण ईश्वराची इच्छा ही आहे का त्याच्या जीवन प्रणालीला फॉलो करून हे जग स्वर्गाचा नमुना व्हावा. आणि यासाठी त्यांनी ही जीवन प्रणाली पाठवली, जेणेकरून आपण सर्वजण अशा पद्धतीने राहावं याला, या जगाला सुद्धा स्वर्ग करावं. यासाठी आपण सर्वांचे प्रयत्न आवश्यक नाही तर अनिवार्य आहे. हे पहा मित्रांनो, एकीकडे देशाचं काय चाललंय आपण सगळ्यांना माहिती. आज 35-40 कोटी लोक आपल्या देशात गरिबी रेषेच्या खाली चालले. हंगर इंडेक्स मध्ये भारताचा 102वा नंबर आहे. लाजिरवाणी गोष्ट. आपण काय चाललो, कुठे चाललो, कोणत्या विषयावर आपण बोलतोय, बेरोजगारीचा काय इंडेक्स आहे. एकूण पाहता भारताचे जेवढे इंडेक्स चालले तेवढे फार म्हणजे आपल्याला अत्यंत वाईट स्थितीत नेणारे आहे. आणि देशाची परिस्थिती हे इंडेक्स दर्शवतात. अशा इंडेक्स मध्ये देशासमोर असलेले हे प्रश्न आणि सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सर्वांचे प्रश्न एकीकडे आणि दुसरीकडे आपण धर्मासारख्या विषयावर बोलतो. धर्मासारख्या विषयावर नाही बोलत, आपण जातीवादावर बोलतो. असे मुद्दे, गौण मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे मुद्दे ठरतात, जेव्हा महत्वाचे मुद्दे आपण बाजूला ठेवलेले. तर या आपण पुन्हा एकदा अशा माध्यमातून प्रयत्न करूया. अशा कार्यक्रमाची आम्हाला पुन्हा पुन्हा गरज आहे. आता भिंती खूप झालेल्या आहेत मित्र. मी वारंवार सांगतो, मी आर्किटेक्ट आहे, मी असं सांगू नाही, पण मी सांगतो की भिंती तोडायची वेळ आलेली आहे आणि आता पुलं बांधण्याची वेळ आलेली. पुलं जी मनाला जोडते, जी एकमेकाला जोडते. कारण की जर आपण राष्ट्रावर प्रेम करत असतो ना, देशाची प्रगती पाहिजे ना,
देशाचा विकास पाहिजे ना, तर शांतीशिवाय कोणत्याही देशाचा विकास होत नाही. अशांत परिस्थितीमध्ये, अराजक स्थितीमध्ये इतिहास साक्षी आहे, कोणत्याही देशाचा विकास झालेला नाही. जिथे असमानता नांदते, जिथे समाज दुभंगलेला असतो, त्या देशाला शत्रूची आवश्यकता नसते. ते त्या देशाचे लोक त्यांच्यासाठी, त्याच्या विनाशाचे कारण होण्यासाठी पुरे असतात. आपण या देशात राहणारे, या देशाच्या सर्व समस्या आपल्या, देशाला सांभाळण्याचं काम आपलं. म्हणून या आपण सर्वजण धार्मिकतेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचा प्रयत्न करूया, लोकांची मळे जोडण्याचा प्रयत्न करूया. अंधार किती जरी असला आणि किती जरी वातावरण गढूळ झालं तरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया, शेवटी विजय सत्याचाच होतो, विजय आपला होणार. कारण की ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि असंच आपला होणार. मी शेवटी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ईश्वर आमच्या देशाला शांती, आम्हा सर्वांना सफलता देव. आणि या शेर से थांबतो. उनका जो काम है अहले सियासत जाने, उनका जो काम है अहले सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. धन्यवाद. नमस्कार, मी जोसेफ पाटोळे, ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि आमचं कार्यालय जे आहे ते भिंगार या ठिकाणी आहे. 2012 पासून ब्रेड ऑफ लाईफ, ज्याला आम्ही बोल फाउंडेशन म्हणतो, याचं कार्य आम्ही गोरगरिबांच्यासाठी आजपर्यंत करीत आलेलो आहोत. आणि या माध्यमातून, या ट्रस्टच्या माध्यमातून, या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जे कोणी रंजले गांजले आहेत, जे भुकेले ताणलेले आहेत, मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही भाषेचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही प्रदेशाचा असो, ह्याची तमा न बाळगता आम्ही सर्वांना, म्हणजे जे भुकेले आहेत त्यांना अन्न, जे ताणलेले आहेत त्यांना पाणी, जे गरजवंत आहेत त्यांना कपडे, ज्यांना कपडे नाहीत, आणि जे शिक्षणाशी वंचित आहेत किंवा जे आजारी आहेत, अशांना मदत करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि बोल फाउंडेशनचं हे वैशिष्ट्य आहे, ऑब्जेक्टिव्ज आहेत. आणि त्याचद्वारे आज ही जी काही परिसंवाद घडवण्यात आलेला आहे महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने, प्रेम, शांती, हे अहिंसेद्वारे, यावर जे काही विविध धार्मिक, तत्त्वज्ञानी, विचारवंत पुरोहित आलेले होते, भिक्खू आलेले होते, आनंद ऋषी महाराजांच्या मठातून आलोक ऋषीजी आले होते, भिक्खू सुदर्शन, फादर संसारे भाऊसाहेब आणि शेख साहेब आर्किटेक्ट, तसेच अमोल कुलकर्णी, आणि सकाळचे जे काही आवृत्तीचे, नगरच्या आवृत्तीचे प्रकाश पाटील साहेब, अशांचा आज आम्हाला खरोखरच विचारांचा लाभ लाभला. त्यांनी दिलेला संदेश आम्ही प्रत्येकजण आज घरी घेऊन जात आहोत की आम्ही प्रेमाने एक दुसऱ्यांशी कसं वागावं, शांतीने कसं वागावं, अहिंसेद्वारे. हा संदेश आम्ही प्रत्येकाने ह्या परिसंवाद संपल्यानंतर घरी घेऊन जात आहोत. म्हणून आजच्या या प्रसंगी आम्ही सर्वांचे आभार मानतो. या परिसंवाद सर्वांनी भाग घेतला. धन्यवाद. माझे काही सहकारी होते, ज्यात अजित चाबुकस्वार आहेत, नंतर आपले शेळके आहेत, प्रदीप, या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभलं. म्हणून खूप खूप धन्यवाद, सर्वांचे आभार. आजच्या दिवशी सर्वांना प्रेम, दया, शांती, अहिंसेद्वारेचा संदेश लाभो हीच विनंती. धन्यवाद.